नमस्कार, मी कांचन सावंत. आपल्या कांची स्टॉकमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आजचा विषय आहे HIV एड्स. HIV एड्स या विषयावरती आपण मागील व्हिडिओमध्ये थोडी चर्चा केली होती आणि त्यातला पुढचा भाग म्हणजे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शेअर करणार आहे. 10 ते 19 वयोगटातल्या किशोरवयीन मुलांच्या बाबतीत जे जे काही आपल्याला प्रिकॉशन्स किंवा काळजी घेता येईल त्या संदर्भातले आत्तापर्यंत बरेच व्हिडिओ मी आत्तापर्यंत तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यातलाही हा असाच एक प्रयत्न आहे, तो म्हणजे HIV एड्स आजाराविषयी या मुलांना माहिती असणं फार गरजेचं आहे. आणि या विषयाबद्दल त्यांच्या पालकांनासुद्धा माहिती असणं आवश्यक आहे. याच्या संदर्भात जेव्हा आपला मुलगा किंवा मुलगी किशोर वयामध्ये जातो तेव्हा त्याला 14-15-16 वर्षानंतर या विषयावरती पालकांनी बोलणं हे फार महत्त्वाचं आणि अपेक्षित आहे. जर तसा संवाद तुमच्या पाल्यांमध्ये किंवा पाल्यांमध्ये झाला नाही तर HIV एड्सला कधीकधी तो मुलगा किंवा ती मुलगी बळी पडू शकते. तर ह्याची मी उदाहरणंसुद्धा दिली होती आणि त्या संदर्भानुसार तुमच्या लक्षात आता आलं असेल की आपण घरामध्ये संवाद साधणं हे फार किती महत्त्वाचं आहे. HIV एड्सविषयी आजाराविषयी बोलताना मी असं म्हटलं होतं की हा आजार प्रामुख्याने 4 कारणांमुळे होतो. पहिलं कारण म्हणजे तुम्ही असुरक्षित लैंगिक संबंध म्हणजे संबंध ठेवताना जर तुम्ही कंडोमचा वापर केला गेला नसेल आणि पहिल्या व्यक्तीला जर HIV एड्सचा आजार असेल तर साहजिकच निरोगी व्यक्तीला तो HIV एड्सचा आजार होऊ शकतो. दुसरं कारण मी सांगितलं होतं की जे रक्ताद्वारे HIV बाधित व्यक्तीचं रक्त न तपासता जर निरोगी व्यक्तीला दिलं गेलं असेल तर साहजिकचपणे त्या निरोगी व्यक्तीला HIV एड्सची बाधा होऊ शकते. तिसरं कारण मी असं बोलले होते की काही जखमा आपल्या हाताला असतात की जिथे रक्ताचा संबंध येत असतो किंवा ज्यांना वारंवार इंजेक्शन घ्यावं लागतात किंवा जे ड्रग्ज वगैरे घेतात की जे सारखं सुईद्वारे ते ड्रग्ज आपल्या शरीरात घेत असतात. तर अशा जर व्यक्ती असतील HIV बाधित, उदाहरणार्थ समजा आता एखाद्या व्यक्तीच्या हाताला एक जखम आहे HIV बाधित व्यक्तीची आणि त्या जखमेतून थोडा रक्तस्राव होतो आहे आणि त्याचा संबंध जर एखाद्या चांगल्या व्यक्तीने तिला ट्रीटमेंट करताना व्यवस्थित प्रिकॉशन्स न घेता तिच्याही हाताला जखम असेल, कुठे पायाला जिथे संबंध येत असेल त्या जखमेशी, तर साधारणपणे त्या जखमेतून HIVचा विषाणू हा निरोगी व्यक्तीच्या शरीरात जाण्याची शक्यता असते. आणि चौथं कारण म्हणजे मी तुम्हाला असं सांगितलं होतं, जर एखादी HIV बाधित महिला असेल तर तिने जर योग्य काळजी घेतली नाही गरोदरपणामध्ये तर तिच्या होणाऱ्या बाळाला सुद्धा HIV एड्सचा होऊ शकतो. तर आता हा HIV एड्सची कारणं आपण समजून घेतली, ह्याच्यावरती मेडिसिन्स आपल्याला माहिती झालेल्या आहेत. पण हा आजार ओळखायचा कसा किंवा त्याची लक्षणं काय आहेत? मी तुम्हाला म्हटलं की जर ह्या प्रकारांमध्ये जर एखादा प्रकार बसत असेल आणि त्या व्यक्तीने जर टेस्टिंग केलं तर पॉझिटिव्ह आली तर समजायचं आपल्याला HIV एड्स आहे. त्यातला विंडो पिरियडसुद्धा मी तुम्हाला सांगितला 3 ते 4 महिन्याचा असतं की त्या 3 ते 4 महिन्याचा कालावधीमध्ये HIVचा विषाणू तो आपल्या शरीरामध्ये आपली संख्या वाढवण्याचा प्रयत्न करत असतो आणि आपल्या पेशी मारण्याचा त्याची सुरुवात होत असते. HIVचा विषाणू याचा अर्थ हाच आहे की तो आपल्या शरीराची रोगप्रतिकार क्षमताही कमी करतो. एकदा रोगप्रतिकार क्षमता कमी झाली की साहजिकच आपल्या शरीराला अनेक आजार व्हायला लागतात. तर ह्याची लक्षणं कुठली आहेत की सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या व्यक्तीचं वजन कमी व्हायला लागतं. उदाहरणार्थ म्हणजे डोळ्यात भरेल असं की साधारणपणे 7-8 किलो 9-10 किलो असं आपण असं म्हणतो, अरे मागच्या महिन्यात तरी व्यवस्थित व्यक्ती दिसत होती आणि ह्या महिन्यात फारच अशक्त वाटायला लागली. पण टेस्टिंग केल्याशिवाय कोणालाही आपल्याला असं लेबल लावता येत नाही की ही व्यक्ती HIV बाधित आहे. तर हे मी इथे प्रामुख्याने मला इथे सांगावंसं वाटतं. तर सर्वात महत्त्वाचं लक्षण म्हणजे त्याचं म्हणावं असं वजन कमी व्हायला लागतं. त्याच्यानंतर हळूहळू छोटे छोटे आजार व्हायला लागतात. काय म्हणतात त्याला, सर्दी, खोकला, ताप वगैरे
कारण त्याची प्रतिकार क्षमताही कमी होत असते. त्याच्यानंतर एकदम म्हणजे त्याचं CD4 काउंट म्हणजे पेशींची संख्या खूप कमी झाल्यामुळे काही काही वेळेस नागीण होते त्याला, किंवा कावीळ होते, हे असे आजार व्हायला लागतात आणि कधी TB होतो. तर हे जे असे आजार झाले असतील तर त्याला म्हणायचं एकदा तू तुझी HIV टेस्ट करून घे, तर त्याच्यावरती उपचार करता येईल. आणि जर त्यातनं जर टेस्ट ही निगेटिव्ह आली, तपासणी त्याची जर रक्ताची निगेटिव्ह आली, तर समजायचं ह्याला हा आजार नाही, HIV एड्सचा आजार नाही आहे. तर हे असे ही लक्षणं आहेत त्याची, की रोगप्रतिकार क्षमता ह्या विषाणूंमुळे नष्ट होत जाते. आणि त्याच्यावरती जर त्यांनी योग्य ट्रीटमेंट घेतली नाही तर त्याचं आयुष्य हे साधारणपणे 7-8 वर्ष किंवा जास्तीत जास्त 9-10 वर्षाचं असू शकतं. तर ह्या व्यक्ती ज्या HIV पॉझिटिव्ह आहेत त्यांना सर्वात महत्त्वाचा एक उपाय, एक मार्ग म्हणजे त्यांना ट्रीटमेंटही हवीच आहे, ART ट्रीटमेंट, की जेणेकरून ही औषधं त्यांनी वेळच्या वेळी घेतली पाहिजेत. एकदा जरी चुकली, आता काय काय वेळेस फ्रस्ट्रेशन येतं, डिप्रेशनमध्ये हा पेशंट जाऊ शकतो, की त्याची मानसिकता ही फार खालावली जाते. कधी कधी ही लोक आत्महत्या करण्याचा, जीवन संपवण्याचा प्रयत्न करतात. पण इथे त्यांना मी असं पुन्हा एकदा सांगते की पॉझिटिव्हली त्यांना वागणूक द्या. समाजाकडनं सुद्धा पॉझिटिव्हली त्यांना वागणूक दिली गेली पाहिजे. कुटुंबातनं सुद्धा त्यांना व्यवस्थित आपुलकीच्या भावाने त्यांच्याशी वर्तन केलं गेलं पाहिजे. तुला एड्स झालाय, तू घराच्या बाहेर हो, असं न म्हणता त्याच्या संदर्भात त्याला कसं लढाई करता येईल, फाईट करता येईल, याविषयी प्रिकॉशन्स त्या घराने घेतली पाहिजेत. आता कधी कधी काय होतं की एखाद्या कुटुंबामध्ये आई वडिलांना, कधी कधी काय होतं तर एखाद्या कुटुंबामध्ये आई वडिलांना HIV एड्स हा आजार असतो आणि काळजी घेतली नाही तर त्या होणारी मुलंसुद्धा ही HIV बाधित झालेली असतात. मग ह्याच्यामध्ये आम्ही म्हणतो की ज्या आई वडिलांना HIV एड्स आहेत आणि त्याचं इन्फेक्शन हे त्या मुलांमध्ये आहे, तर ते इन्फेक्टेड मुलं म्हणतो. आणि काही काही वेळेस असं होतं की त्या महिलेने जर आपल्या गरोदरपणामध्ये व्यवस्थित काळजी घेतली, तिला HIV एड्स आहेच, पण जर तिने व्यवस्थित काळजी घेतली, डॉक्टरांनी दिलेली जी गोळ्या आहेत त्या व्यवस्थित घेतल्या वेळच्या वेळी, स्वतःची काळजी घेतली, तर तिचं होणारं बाळ हे निरोगी होऊ शकतं. त्याला HIV लागण होऊ शकत नाही. त्याला आम्ही अफेक्टेड म्हणतो, की ज्याचे आईवडील पॉझिटिव्ह आहे पण ते बाळ हे पॉझिटिव्ह नाही. तर अशा 2 प्रकारांमध्ये सुद्धा HIVचे प्रकार मोडू शकतात, की इन्फेक्टेड आणि अफेक्टेड कोणाला म्हणायचं. आपल्या समाजात कसं आहे की एकदा तो HIVचा लेबल लागलं त्या व्यक्तीच्या कपाळावर, की त्याची मुलंसुद्धा ही HIV असतील. मग त्यांचं पुढं शिक्षण म्हणा किंवा त्यांचं नोकरीचं संधी किंवा लग्न, ह्या गोष्टींमध्ये सगळ्याकडे नकारात्मकता त्यांना पदरात पडते. तर हे असं होऊ नये ह्याच्यासाठी आम्ही असं म्हणतो की तुम्ही व्यवस्थित त्या व्यक्तीची हिस्ट्री समजून त्याच्यानुसारच निर्णय घेऊ शकता. आणि पुन्हा एकदा मी असं म्हणते की विवाहयोग्य जी मुलं मुली तुमच्या घरात असतील तर त्यांना, मुलांना ह्या विषयावरती मोकळेपणाने संवाद साधा. ब्रह्मचर्य मुला मुलींना पाळायला सांगा. असं काही होत असेल तेही मोकळेपणाने त्यांच्याशी शेअर करायला सांगा. मनातली भीती त्यांच्या मनातनं काढून टाकण्याचा प्रयत्न करा, की जेणेकरून ह्या अशा आजारांना त्यांना सामोरं जावं लागणार नाही. दुसरी गोष्ट म्हणजे मी पुन्हा एकदा पालकांना असं म्हणते की 13-14व्या वर्षी, 12-13व्या वर्षी जर मुलीला मासिक पाळी आली तर ते तुम्ही डोक्यावरचं ओझं समजू नका किंवा खूप टेन्शन आहे हे समजू नका. गाव पातळीवरती तर अजूनही असा प्रकार घडतो आणि त्याच्यामध्ये आजकाल तर खूप प्रमाण वाढलेलं आहे की मुलं मुली सेक्शुअलिटीकडे जास्त वळत आहेत. तर त्याच्यामुळे मग पालक काय करतात, एकदाचं लग्न उरकून दिलं म्हणजे आपण मोकळे झालो हा मार्ग निवडतात. तर त्याच्यापेक्षा त्या मुलामुलींना शिक्षण द्या, त्यांची मानसिकता बदला, त्यांच्या विचारात आचारात बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करा, की जेणेकरून त्यांना कितीही प्रेम किंवा लैंगिक संबंध ठेवायचे वाटले
तरी त्या गोष्टींकडे त्यांचं आकर्षण होणार नाही. आणि लग्न करताना सुद्धा कमीत कमी 20-22व्या वर्षी मुलीचं लग्न करावं असं मी पुन्हा एकदा पालकांना सांगते. आता 2017 साली एक असा कायदा आला की ज्या कायद्यानुसार ह्या लोकांना जी समाजातनं हीन वागणूक दिली जायची किंवा त्यांना वाईट टाकलं जायचं, त्यांना नोकरीच्या ठिकाणी संधी मिळायच्या नाहीत, शाळेमध्ये जर मुलगा जात असेल तर त्याला काढून टाकलं जायचं, त्याचं शिक्षण बंद व्हायचं, म्हणजे अवहेलना ही त्यांना सतत मिळत होती. तर ते ह्या सगळ्याचा विचार करून आपल्या भारत सरकारने 2017 साली असा एक कायदा केला, निर्णय घेतला की ह्यांना शिक्षण, नोकरी, व्यवसाय या ठिकाणी कधीच त्यांना डावललं गेलं नाही पाहिजे. जर कोणी त्यांच्या संदर्भात अशी वागणूक करत असेल तर त्याच्यावरती गुन्हा दाखल होऊ शकतो आणि ह्या ठिकाणी त्यांना संधी दिल्या जातात. तर हा एक संरक्षण म्हणा, त्यांच्यासाठी एक आत्मविश्वास वाढवण्यासाठी सुद्धा हा एक कायदा चांगला आपल्या उपयोगी पडतो की जेणेकरून त्यांचं आयुष्य चरितार्थ चांगली नोकरी वगैरे करून शिक्षण घेऊन पुढे ते करू शकतात. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत की जे HIV बाधित, HIV एड्स हा आजार कसा टाळता येईल ह्याच्यासाठी उपयुक्त ठरेल. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी असं म्हणते की जेव्हा ह्या कारणांमुळे HIV विषाणू आपल्या शरीरात शिरतो आणि टेस्टिंगमधनं कळतं की नाही पॉझिटिव्ह आहे, म्हणजे त्या व्यक्तीला HIV झालेला आहे, पण त्याची संख्या, त्याचं अस्तित्व हे जास्त न वाढल्यामुळे शरीरामध्ये तर त्याची लक्षणं लवकर दिसत नाहीत. मग तोपर्यंत आपण म्हणतो की ह्याला HIV झालेला आहे. आणि जेव्हा त्याचा संख्या खूप वाढते शरीरामध्ये HIV विषाणूंची, तेव्हा मग ती लक्षणं दिसायला लागतात आणि मग त्याची रोगप्रतिकारक क्षमता खूपच कमी व्हायला लागते. तेव्हा लक्षणं दिसल्यावर आपण त्याला म्हणायचं की ह्याला एड्स झालेला आहे. हा एड्स आणि HIV आणि एड्स यामधला फरक तुम्ही इथे नीट समजून घ्या. ज्या व्यक्तीला कधीकधी असं होतं की लक्षणं लवकर दिसत नाहीत, खूप अंतराने दिसायला लागतात, उशिरा दिसायला लागतात, तोपर्यंत आपण त्या व्यक्तीला म्हणू शकत नाही की ह्याला एड्स झालेला आहे. ह्या व्यक्तींना जर असे काही समाजामध्ये तुमच्या आढळत असतील तर सरकारी हॉस्पिटल्स आहेत, दवाखाने आहेत की जिथे योग्य ट्रीटमेंट मिळाली जाते. ARTचं किट असतं की जे त्यांचं आयुष्यमान वाढवण्याचा प्रयत्न करतं, ते फुकट दिलं जातं. कारण पूर्वी जेव्हा हा नवीन आजार होता तेव्हा तपासणी करण्यासाठी त्याच्यावरची औषधी फार महागात होती आणि ती सामान्य लोकांना परवडत नव्हती. त्याच्यामुळे राष्ट्रीय पातळीवरती ह्या संस्था जेव्हा काम करायला लागल्या तिकडनं ही सगळी मोफत सुविधा ह्या व्यक्तींसाठी दिली जाते. काही काही अशा संस्था आहेत की ज्या HIV पॉझिटिव्ह व्यक्तींच्या विवाह लावून देतात, विवाहासाठी काम करतात. काही संस्था ह्या मुलांच्या सगळ्या विकासासाठी काम करतात की काही मुलांना, कारण काही दिवसांनी आईवडील पॉझिटिव्ह आहेत, मुलंही पॉझिटिव्ह आहेत किंवा पॉझिटिव्ह नसतील तर थोड्या काही दिवसांनी ते आईवडीलही नसतील किंवा त्यांच्या घरात कोणी त्यांना सामावून घेत नाही. मग या मुलांचं पुढचं भवितव्य काय आहे? तर अशाही आपल्या देशात, आपल्या जागतिक पातळीवरती किंवा महाराष्ट्रात कुठेही तुम्ही सर्च केलं की संस्था आहेत की जेणेकरून ह्या मुलांसाठी काम करतात, त्या पालकांसाठी काम करतात. तर अशा संस्थाही भरपूर आहेत की ज्याची तुम्ही मदत घेऊ शकता आणि ह्या गोष्टीकडे कशा पॉझिटिव्हली बघता येईल याचा प्रयत्न करू शकता. सरकारी हॉस्पिटलमध्ये चांगले डॉक्टर्स आहेत, लॅब टेक्निशियन्स आहेत, स्पेसिफिक काउन्सिलर्स आहेत, या विषयाचे तज्ज्ञ आहेत की जेणेकरून त्या व्यक्तीचा आत्मविश्वास कसा वाढू शकेल, ह्या जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा सकारात्मक होऊ शकेल ह्यासाठी ते प्रयत्न करत असतात. वेळोवेळी त्यांच्यातलं न्यूनगंड काढण्याचा प्रयत्न करत असतात किंवा ARTच्या औषधाविषयी जर तुम्हाला माहिती हवी असेल तर तुम्ही सरकारी दवाखान्यातनं तिथल्या काउन्सिलरला जाऊन
तुम्ही विचारू शकता. तर गाव पातळीवरती सुद्धा तालुक्याच्या ठिकाणी असे हॉस्पिटल्स आहेत की तिथे जाऊन तुम्ही तपासण्या करू शकता, ट्रीटमेंट घेऊ शकता. तर हे असं मोफत आहे ह्या सगळ्या गोष्टी. तर ह्याचा तुम्ही व्यवस्थितपणे उपयोग करून घेऊ शकता आणि आपलं लाईफ हे चांगलं करू शकता. आता काही जे समलिंगी व्यक्ती आहेत, जे समलिंगी व्यक्तींबरोबर शारीरिक संबंध ठेवतात, तर ह्या व्यक्तींना सुद्धा HIV एड्स होण्याचा जास्तीत जास्त शक्यता असते. तर असं जर का होत असेल, समलिंगी व्यक्ती म्हणजे काय, मुलगा असेल तर तो मुलांबरोबरच शारीरिक संबंध ठेवतो किंवा मुलगी असेल तर ती मुलीबरोबरच शारीरिक संबंध ठेवतो. त्याला आम्ही होमोसेक्शुअलिटी असं बोलतो. तर ह्याच्यामध्ये सुद्धा HIV एड्स आजार हा होण्याची जास्त शक्यता असते. असं होत असेल तर त्या संदर्भातही तुम्ही तुमच्या पालकांशी बोललात तर तो ह्याच्यावरती तुम्हाला योग्य मार्गदर्शन मिळू शकेल. मी आत्ता तुम्हाला जे सांगितलेले हॉस्पिटल्स आहेत, कुठे कुठे काय काय सुविधा मिळतात, तिथे जाऊन सुद्धा तुम्ही ह्या संदर्भातील मार्गदर्शन मिळू शकते. कारण ह्या वयोगटातल्या मुलांना असं वाटतं की मला असं वाटतंय की मला मुलाबरोबरच संबंध ठेवावेसे वाटतात. विभिन्न लिंगी मला आकर्षण होत नाही आहे. तर ह्याच्या संदर्भात सुद्धा तुम्ही तिथल्या जे समुपदेशक आहेत, काउन्सिलर्स आहेत चांगले, किंवा अशा काही काउन्सिलिंग करणाऱ्या डॉक्टर्स आहेत, समुपदेशक आहेत, की तिथे जाऊन तुम्ही या प्रश्नांचं योग्य उत्तर मार्गदर्शन मिळून आपला प्रश्न सोडवू शकता. आम्ही तर असं म्हणतो की हे असं तुम्ही लैंगिक संबंध ठेवूच नाही, होमोसेक्शुअलिटी. परंतु जर असं काही होत असेल तर त्याच्यासाठी आपण हे उपाय केले पाहिजेत. आणि साहजिकच मी तुम्हाला म्हणते, जर तुम्हाला जर असे शारीरिक संबंध ठेवायचे असतील समलिंगीबरोबर, तर तुम्ही सर्वात महत्त्वाचं म्हणजे तिथे कंडोम यूज केलाच पाहिजे. नाही केलात तर तुमच्या दारात HIV एड्स आजार हा उभा आहे. तर ह्या सगळ्या विषयाची गांभीर्यता लक्षात घेऊन आता आपला निर्णय असा कोणता घ्यायचा, कसा घ्यायचा, कुठे काय करायचं, मार्गदर्शन कुठलं घ्यायचं, कोणाशी बोलायचं, हे सगळे प्रश्न तुमच्या मनातले आपोआप सुटले असतील याची मी आशा करते आणि इथेच थांबते. ह्या व्हिडिओला बघून पुन्हा एकदा सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा ही विनंती. धन्यवाद.